तुम्ही मला आधी वचन द्या की तुम्ही कधीच दारू पिणार नाही. तुम्ही मला आधी वचन द्या. मला सोडून कुठेही जायचं नाही. कुठेच नाही जायचं म्हणजे? कामावर सुद्धा नाही जायचं. राजवीर, कसं शक्य आहे? मनवा तुम्ही खूप वेळ बाहेर असता. मी एकटा असतो, मग मला करमत नाही आणि म्हणून मी दारू पितो. तरी मी तुम्हाला नेहमी सांगतो मला वेळ द्या वेळ द्या, पण तुम्ही नाही देत वेळ. काय करायचं मी? ठीक आहे, यापुढे मी तुम्हाला भरपूर वेळ देत जाईन आणि वेळेत घरी सुद्धा येईन, पण तुम्ही दारू सोडायची. हो, पण एक लक्षात ठेवा, यापुढे परत जर तुम्ही उशिरा आलात किंवा माझ्यापासून लांब राहिला तर मी परत ड्रिंक्स घेणार. तुम्हाला माहितीये किती टेन्शन आलं होतं मला. प्लीज पुन्हा कधीच असं करू नका मनवा. आणि तुम्ही सुद्धा पुन्हा असं नाही करायचं. ठीक. ठीक आहे, नाही दारू सोडायची म्हणजे सोडायची आता. मनवा जाऊ द्या ना आता तो विषय. आपण दुसरं बोलू प्लीज. ओके, खरं सांगू, मला कळतच नव्हतं तुमच्याशी या विषयावर कसं बोलायचं ते. बरं झालं मी बाबांशी बोलले, त्यांना हे सगळं सांगितलं म्हणून. एक मिनिट. बाबांशी काय बोलला तुम्ही? हेच की तुम्ही दारू पिता. आय मीन काल प्यायला. काय? हो का? काय अजून झोपली नाहीस? ऐका ना, मी काय म्हणते. काही म्हणू नकोस, गपचूप जाऊन झोप. नको ना, मला एकदा बोलू दे ना मनुष्य, प्लीज. काही गरज नाहीये. ती एव्हाना शांतपणे झोपली असेल. अरे तू उगीच काळजी करू नकोस. मला नाही झोपायचंय, मला झोप येत नाहीये. म्हणजे तू जागी राहणार आहेस आणि मला पण जागा ठेवणार आहेस. तुम्हाला झोप येते, जा जाऊन झोपा जा तुम्ही. पण तू जर अशी फिरत राहणार असशील तर मला झोप येईल का? आरती, मी तुला कसं आणि किती वेळा सांगू? नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. प्लीज मला एकदा जरा बोलून घेऊन देत ना मनुष्य. मी एकदा जरा फोन करते, बोलून घेते, बाकी काही नाही. आता नाही फोन कर. अहो पण नाही म्हटलं ना. अहो तिच्याशी बोलल्याशिवाय मला चैन नाही पडणार. उद्या बोल. उद्या नाही, आत्ता बोलायचं. द्या फोन. नाही सांगितलं ना, उद्या बोल. माझं ऐका ना, आत्ता फोन करूया तिला आणि तिला विचारूया नक्की तिथे काय काय चाललंय. म्हणजे ती जर का चुकत असेल तर आपण तिला सांगू शकू ना. मी नाही बोलत हवं तर तुम्ही बोला तिच्याशी बस. अजिबात नाही. तिला जेवढं समजून सांगायचं होतं ना तेवढं सगळं समजून सांगितलेलं आहे. आरती, आपण तिला फक्त वाट दाखवू शकतो. त्या रस्त्यावर तिला एकटीला सामोरं जायचं आणि ती ते सगळं सांभाळून घेईल एवढी समजूतदार आहे आपली मुलगी. तू आता गपचूप जाऊन झोप. तुम्ही चला. ठीक आहे, तू हो पुढे. तुम्ही असे का रिॲक्ट होत आहेत? आई बाबांना सांगितलं तर त्यात एवढं काय झालं? अहो पण मनवा की राजवीर, मला वाटतं तुम्ही उगाच खूप टेन्शन घेताय. नाही, प्रश्न टेन्शन घेण्याचा नाहीये. पण तुम्हाला कळतंय का, तुम्ही जवळपास तुमच्या बाबांकडे जाऊन कंप्लेंट केली आहे माझी. आपण लहान आहोत का? आपल्यातले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो ना. नाही, तुमचं बरोबर आहे, पण मला खरंच त्यावेळेला नाही सुचलं काय करावं, म्हणून जाऊन कंप्लेंट करायची. कंप्लेंट नाही केली मी. मनवा, तुम्हाला कळतंय का आता तुमच्या आई वडिलांसमोर मला किती ऑकवर्ड होणार आहे आणि त्यांच्या सुद्धा डोक्यात तेच येणार आता. अहो, असं काहीच होणार नाही. उलट आई बाबा तर तुमच्याशी या विषयावरती बोलणार पण नाही. हे मला खरंच कळत नाही मनवा, अशा कशा काय वागू शकतात तुम्ही? राजवीर, मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही उगाच खूप विचार करताय. आई बाबा तुमच्याशी एका शब्दाने या विषयावर बोलणार नाही. खरंच तुम्हाला वाटतंय तसं काही होणार नाहीये. नाही मनवा, पण मला नाही आवडत. ओके, आय एम सॉरी. पण तुम्ही पण एकदा माझा विचार करा ना. माझी पण बाजू समजून घ्या. मी अशी घरी आले, तुम्हाला समोर दारू पिताना बघितलं, माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता तो. मला नाही सुचलं त्या क्षणाला काय करायचं, म्हणून मी आई बाबांशी जाऊन बोलले. तुम्ही आता असं बोलणार असाल तर मी काय बोलू यावर? म्हणजे आता इथून पुढे काही झालं तरी तुम्ही माहेरी जाऊन सांगणार असंच दिसतंय. प्लीज असं चिडू नका ना. नाही मनवा, दिस इज नॉट फेअर. राजवीर,
मी काय म्हणते, जाऊ दे ना आता हा विषय. असं कसं जाऊ? प्लीज माझ्यासाठी सोडा ना हा विषय. आणि तसंही आता तुम्ही दारू सोडली आहे ना, मग झालं तर. बरं तुम्हाला भूक लागली असेल ना, मी जेवायला वाढते, तुम्ही लवकर खाली या. काय ग, काय शोधतेस? हा म्हणजे आम्ही दोघं जेवलो नाही होत ना, म्हणून जेवण घ्यायला आले होते. पण काही दिसत नाहीये. फ्रीज मध्ये ठेवलंय का? अरे देवा, काय झालं? धना त्यांनी आज स्वयंपाक नाही केला? केला होता पण तुझा काही फोन आला नाही ना, त्यामुळे मी धनाला आमच्या तिघांसाठी स्वयंपाक करायला लावला. नाही म्हणजे अन्न वाया गेलं असतं तर तू बोलली असतीस ना आम्हाला. पण काकू, आम्ही येणार नसतो तर मी तुम्हाला फोन करून तसं कळवलं असतं ना. अन्न वाया जाऊ नये म्हणून मी असं केलं तर माझी चूक का? नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. तसं काही म्हणलं नाही तरी तुझ्या बोलण्याचा अर्थ तसाच होता ना. अहो, मी खरंच सांगते, मी त्या उद्देशाने नाही म्हणालय. जाऊ दे आता, मीच करते खायला तुमच्यासाठी काहीतरी. आता तुझा नवरा यायचा आणि मला चोरडायचा. काकू प्लीज राहू दे. अगं करते ना. सोडा ना प्लीज, तुम्ही प्लीज चिडू नका. मी खरंच तसं बोलले नव्हते काकू. हे बघ मनवा, मला खरंच माहिती नव्हतं की तुमच्या दोघांमधली भांडण इतक्या लवकर मिटतील म्हणून. अगं आमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायची ना, तेव्हा मी 8-8 दिवस माहेरी निघून जायचे. आणि तू काय आलीस एका दिवसात परत. तुम्हाला कोणी सांगितलं आमचं भांडण झालंय? हे बघ मनवा, ते महत्वाचं नाहीये. अहो पण तुला सांगू, आम्ही जेव्हा भांडायचो ना तेव्हा मी सासरी यायचेच नाही परत. शेवटी हे मला घ्यायला यायचे माहेरी. पण काय बाई, तुमच्या आजकालच्या पिढीची भांडणं तुमच्या प्रेमासारखीच उथळ आहेत. नाही काकू, काहीतरी गैरसमज होतोय. मी माहेरी भांडले म्हणून नव्हते गेले, माझी रिहर्सल होती ना म्हणून गेले होते. हे बघ मनवा, माझं लग्न काही काल नाही झालं, बरीच वर्ष झालीत माझं लग्न होऊन. मला काही समजत नाही असं वाटलं तुला? बरं जाऊ दे ना तो विषय. मी आमच्या दोघांसाठी स्वयंपाक करते. तुमच्यासाठी काही करू का? तुम्ही काही खाणार? मला काही भस्म नाही झालाय उठसूट खायला. बरं ठीक आहे, आमच्या पुरताच करते. करा, मी जाते झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. बोल अर्जुन, अरे आधी तू बोल. कशाबद्दल? अरे कशाबद्दल काय विचारतोयस? सकाळी पण तू काही नीट सांगितलं नाहीस म्हणून मी आता फोन केलाय. काय झालं सांग. ठीक आहे सगळं. आर यू शुअर? हम्म. थँक गॉड. अरे पण नक्की काय झालं होतं, तू मला सांगणार आहेस की नाही? ते महत्वाचं नाहीये, महत्वाचं हे की आजपासून दारू बंद. काय काय बोललास तू? आजपासून दारू बंद. हो चांगलं आहे, कॉंग्रॅट्स. अरे पण का? काल जे झालं त्याच्यामुळे? अरे बापरे, हे वेगळंच टेन्शन दिलंस तू. बरं पण हे ठरवलं कोणी, तू की वहिनींनी? कुठेस तू आता? मी आता घरी आहे. अच्छा ठीक आहे, चल ठेवतो फोन. हॅलो 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 राजवीर. ऐकतोय, बोल. अरे तुझं अर्धवट बोलून फोन नको कट करत जाऊस, मला टेन्शन येते इथे. ठीक आहे, बोल. हे दारू सोडणं जमणार आहे तुला? माहित नाही. अच्छा, तुमचं की भांडण वगैरे झालं का? नाही. मला झालं असेल तरी तू सांगतोयस मला. बरं राजवीर, लग्नानंतर हे सगळं करावं लागतं हे माहिती नव्हतं मला. जाऊ दे, मी लग्नच करणार नाही. तू हस, बघ मी लग्न करतोय का. लेट्स सी. ठेवतो आता फोन. गुड नाईट. गुड नाईट. बोला मनवा मॅडम. राजवीर सर, तुमचं बायकोशी भांडून झालं असेल ना तर खाली या, मी जेवण वाढलंय. मी कुठे भांडलो तुमच्याशी? अच्छा, मग मी भांडले का? अच्छा, मग रागात कोण निघून गेले?
म्हणजे अजूनही डोक्यात तेच चाललंय. मी कुठे असं म्हणालो पण. नाही, तुम्ही काही नाही म्हणालात ना तरी तुमच्या मनात काय चाललंय ते सगळं कळतं मला. मी तुम्हाला न सांगता नायगावला गेले म्हणून रागवलात ना? कळलंय ना तुम्हाला. मग आता तुम्ही माझा राग घालवा. मी नाही घालवणार. नाही घालवणार? नाही. अच्छा, मग ठीक आहे, मला जेवायला नको मग. राजवीर, नका ना असं करू, या ना लवकर. बरोबर आहे ना. मग तुम्हाला राग आला मी घालवला, मग मला राग आला तुम्ही नको घालवा. राजवीर, मला खूप भूक लागली, प्लीज लवकर या. हॅलो राजवीर. हॅलो हॅलो राजवीर. आलो. थोडा आपण किचन मध्ये होतो. माहितीये मला. येईल ना कोणीतरी. येऊ दे ना मग. राजवीर, सोडा मला. जोपर्यंत तुम्ही माझा राग घालवत नाही तोपर्यंत नाही सोडणार. आणि सकाळ झाली तरी चालेल. बरं ठीक आहे, मला सांगा कसा घालवायचा तुमचा राग? सिंपल आहे. आय लव्ह यू म्हणा मला. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. गेला राग? मग आता खाऊन घ्यायचं. हं? राजवीर, शी बाई, 10 फोन केले हिला तरी सुद्धा उचलत नाहीये. राजवीरशी भांडली नसेल म्हणजे झालं. हॅलो. मनवा, काय ग? अगं किती फोन लावायचे तुला? फोन का नाही उचलत आहेस तू? बरं, काल नीट सुखरूप पोचल्याचा फोन सुद्धा नाही केलास मला परत. आय एम सो सॉरी आई, राहून गेलं. काय राहून गेलं? हल्ली तुझा वेंदळपणा खूप वाढत चाललाय. हा, अगं आई, ऐक तरी. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. मला सांग, तू बोललीस का राजवीरशी? हो, बोलले. मग काय बोलले ते? चिडले का ते खूप? नाही, चिडले नाहीत, पण अगं बाई, मग काय भांडण झालं की काय तुमचं? किती प्रश्न विचारतेस? तुझे प्रश्न विचारून झाले की सांग, मग मी बोलते. असं काय करतेस? मला काळजी वाटते ना बाळा, म्हणून विचारते मी तुला. अगं मग काय, नुसते प्रश्न विचारते, मला बोलूच देत नाहीये. बरं ठीक आहे, आता मी काही बोलत नाही. आता तू मला काय ते सविस्तर सांग, बोल. बरं ऐक, काहीच झालं नाहीये, सगळं नीट आहे, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. असं कसं म्हणतेस टेन्शन घेऊ नकोस? अगं टेन्शन घेऊ नकोस म्हणजे काय? टेन्शन येणार नाही का मला सांग. आणि ऐक जरा, राजवीरना हे सगळं समजावून सांगायला ते काय नाईकबाईंचा जावई नाहीये. अगं नवरा आहे तो तुझा. हो,
पण आता मला नाही पटलं, मग बोलायला नको काय? अगं हो बोलायचं, मी कुठे नाही म्हणते, पण असं भांडत नाही बसायचं, नीट समजावून सांगायचं त्यांना. अगं हो, पण तुला कोण म्हणाला मी भांडले म्हणून? अजिबात काही भांडण वगैरे झालं नाहीये. म्हणजे भांडली नाहीस तू? भांडण वगैरे झालं नाही का तुमच्या? नाही अगं, मी अगदी शांतपणे बोलले त्यांच्याशी आणि ते पण खूप समंजस आहे. अगदी शांतपणे त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं नीट. नशीब, मला वाटलं तू जाऊन भांडलीच असेल त्यांच्याशी. नाही ग, खूप गोड आहेत ते, ऐकतात माझं. अच्छा, गोड आहेत, ऐकतात तुझं. असं सुद्धा आहे वाटतं. आई प्लीज, आता प्लीज चिडवू नकोस. नाही, मी काय चिडवत नाही तुला. आता तूच मला म्हणालीस की तुझा नवरा खूप गोड आहे म्हणून. आई बरं, आता मी काय सांगते ते नीट ऐक बाळा. बोल. हे बघ, तुझी शाळा, तुझं पथनाट्य, हे सगळं करण्यापासून राजवीर तुला अजिबात अडवत नाहीयेत की नाही? छान वागतात की नाही तुझ्याशी? मग तू सुद्धा या सगळ्या गोष्टी सोडून फक्त तुझ्या घराकडे आणि संसाराकडे लक्ष दे. आणि विसरू नकोस तुझं नवीन नवीन लग्न झालंय. हो. हो काय हो? जरा ऐकत सुद्धा जा माझं कधीतरी. अशी काय बोलतेस? मी ऐकत नाही का तुझं? तसं नाही बाळा, पण मला काळजी वाटते ना, म्हणून मी बोलते सगळं. हो, पण तू अजिबात काळजी नको करूस. मी सगळं काही अगदी व्यवस्थित मॅनेज करीन, घर, पथनाट्य, शाळा सगळं. ते मला माहितीच आहे, तू सगळं छान मॅनेज करशील. बरं, आता तसंही मी येणार आहे पथनाट्याच्या रिहर्सलला, तेव्हा निवांत बोलूया. बरं ठीक आहे. काळजी नको करूस, येते. नाही करणार. बाय. बाय बाय. चल आज चल, घरात कॉफी घेऊ आपण. नाही नको, आत कशाला? असं काय करतो, एवढं भेटायला आलाय, आता याला काय प्रॉब्लेम आहे? आता तू हे जे काही सांगितलंयस ना, त्यावरून मला आता कन्फर्म माहिती आहे की पुढचे काही दिवस तरी मी मानवा बहिणींसमोर येऊच शकत नाही, येणारच नाही मी. अरे तू हसतोयस काय? मी सिरियसली सांगतोय, मी नाही येणार मानवा बहिणींसमोर. चल आज चल, काही प्रॉब्लेम नाही. मित्रा, का वाट लावतोयस माझी? मी सांगतोय ना, काही प्रॉब्लेम नाही. चला. तरी पण मी नाही येणार आतमध्ये. आणि तुझं माहिती नाही, पण मी दारू सोडणार एवढं नक्की. अरे मला माझ्या बायकोने दारू सोडायला सांगितली, तू कशाला सोडतो? तुला काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम असा काय नाही, पण आय शुअर तू सोडू शकणार आहेस दारू? सोडू शकणार आहेस म्हणजे? सोडली. बरं तुझं काय? तूही सोडणार आहेस ना? माहित नाही. अरे तू माहित नाही कसं म्हणतोस? वेडा झालायस का? काल एवढं झालं आणि माहित नाही म्हणजे बघतो मी काय करायचं. बघतो वगैरे काय नाही. तू ही दारू सोडायचीस आणि यापुढे जर दारू प्यायलास तर मी स्वतः जाऊन मनवा वहिनीला सांगणार. अच्छा, म्हणजे तेव्हा जाशील ना त्यांच्या समोर, मग आता याला काय प्रॉब्लेम आहे? मी हात जोडतो तुझ्या समोर. काही प्रॉब्लेम नसला ना तरी मी आत येणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे, मग मी मनवाला बाहेर बोलवतो. अरे तू काय करतोयस? अरे तू वाट लावणार माझी. नाही तू हसत बस. मी कोर्टात जातोय, मला कोर्टात जायला उशीर होतो. हे घे. अर्जुन ऐक ना, अर्जुन. आरती, भैया आलात तुम्ही? माझा चहा कुठे आहे? सॉरी, राहून गेलास. तुम्ही बसा, मी आणते 5 मिनिटात. अरे बस, अहो तुम्ही बसा, मी खरंच 5च मिनिटात आणते. तू बस. अहो पण आता मला चहापेक्षा तू चहा करायला का विसरलीस हे जाणून घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही सांगा काय असेल कारण. अहो आपली मनू. आरती, मी तुला सांगितलं ना नको काळजी करूस म्हणून. नाही हो, तिला फोन केला नसता तर चैनच पडला नसतं, म्हणून फोन करून टाक. फोन केलास पण तिला? बरं काय म्हणाली? 1 नाही 10 फोन केले, तेव्हा कुठे 1 फोन उचलला तिने माझा. हो, पण म्हणाली काय? आता का? तुम्हाला तर अजिबात काळजी नाहीये ना आपल्या लेकीची, मग आता का मला विचारताय? कालपासून काय सांगत होतात? फोन करू नको, फोन करू नको. आरती, मला काळजी आहे तिची, बाप आहे मी तिचा. पण काळजी आणि टेन्शन याच्यामध्ये खूप फरक असतो. तू खूप जास्त टेन्शन घेतेस म्हणून मी सांगत होतो फोन नको करूस. अगं हसतेस काय? काही नाही हो, मस्करी करत होती तुमची. मला माहिती तुम्हाला खूप वाटतं तिच्याबद्दल, पण तुम्ही व्यक्त करत नाही. बरं मनू काय म्हणाली ते सांगणार आहेस का? काही नाही,
विशेष काही नाही, सगळं काही व्यवस्थित आहे, भांडण वगैरे नाही झालं. आणि राजवीरने छान समजून घेतलं तिला. बघ, मी बोललो होतो तुला की सगळं व्यवस्थित होईल. हो, तुम्ही बोलला होतात, पण जोपर्यंत तिची खुशाली कळत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येत नाही हो. ठीक आहे, पण आता लक्षात आलं ना आपली मनू किती समजूतदार आहे. सगळं कसं व्यवस्थित सांभाळून घेतलं तिनं. नाही खरंच, म्हणजे मला ठाऊक होतं ती सगळं काही व्यवस्थित सांभाळून घेईल. इनफॅक्ट तिच्या घरच्यांना सुद्धा ती खूप छान सांभाळून घेते, यात काही शंकाच नाहीये मला. मग बाईसाहेब, आता तरी टेन्शन घेणं सोडा तुम्ही. नाही, पण मी तिला एक गोष्ट समजावून सांगितली. हे सगळं करत असताना स्वतःच्या घराकडे, संसाराकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, असं सांगितलं मी तिला. आता झालं ना मनासारखं? हो. मग मला एक वचन. वचन? हो. कसलं? काही झालं तरी तू अजिबात टेन्शन घेणार नाहीस. दे. दिलं. गुड. चल, मी जरा बाहेर जाऊन येतो. आत्ता? अहो, आत्ताच तर आलायत ना, परत कुठे चाललाय तुम्ही? नाही, बाहेर जाऊन चहा घेऊन येतो. आज घरी चहा मिळेल असं वाटत नाही मला. काय? कसे आहात ग तुम्ही? बसा, आणते मी चहा. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. हाऊ आर यू? आय एम फाईन. व्हॉट अबाउट यू? गुड. सर, तुमची 2 मिनिटं हवी होती, जरा बोलायचं होतं. ये ना केबिन मध्ये. बस ना. नाही, इट्स ओके. सर, तुम्ही मला माझ्या प्रोजेक्टवर आणखीन रिसर्च करायला सांगितला होता, सो मी केलाय. सेल्स अँड मार्केटिंग टीमशी सुद्धा माझं बोलणं झालंय. या सगळ्यात मला सुष्मिताने खूप मदत केली. सर, खरं तर तुमच्या ऑफिसचा सगळा स्टाफ खूप हेल्पफुल आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की माझ्या प्रोजेक्टसाठी तुमच्या ऑफिसमधून मला मदत मिळते. ग्रेट. सर, ऑलमोस्ट माझं सगळं काम रेडी आहे. फक्त एकदा आपण लक्षात आहे माझ्या. मी बोलवतो तुला नंतर. थँक्यू सर. भोसले, निवृत्तीच्या जागेचं काय झालं? भोसले किती वर्ष झाले काम करतोय माझ्या बरोबर? काय करायचंय सांगायची गरज का पडते? एक्झॅक्टली. मग ती कशी नावावर करायची हे पण मीच सांगायचं का भोसले? कामाला.